तीन जणांना त्या निकालामध्ये 3 जणांना निर्दोष तर 2 जणांना दोषी ठरवण्यात आलेले काय या संदर्भात? बघा, निकाल आता अजून हातात यायचा आहे, पण डॉक्टर वीरेंद्र तावडेंची सुटका झालेली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा त्यांचा जो आरोप होता की हे सूत्रधार होते, सीबीआयचं म्हणणं होतं, तर ते तर बाहेर आहेत. एक दहशतवादी कारवाई असं त्याला जे एक लेबलिंग सीबीआयने केलेलं किंवा करायचा प्रयत्न अनेक ठिकाणी केला गेलेला, तोही आज कोर्टाने बाजूला ठेवलेला आहे, फेटाळलेला आहे. विक्रम भावेने रेकी केली असं जे म्हणणं होतं तेही आज कोर्टाने फेटाळलेलं आहे. आणि संजीव पुनाळेकर जे ह्याच केसमधले वकील होते त्यांच्याबद्दलचंही कोर्टाने ग्राह्य नाही धरलेलं. त्यामुळे ही एक महत्त्वाचा एका अर्थी विजय आहे असं मी मानतो. त्यासोबतच 2 जणांना जी शिक्षा झालेली आहे तीही आमचं मन अत्यंत दुःखी आहे आज, कारण ही शिक्षा असं होण्याचं कारण नव्हतं. हे एक कारण 9 वर्षानंतर कोर्टात ओळखणं ही काही बियॉन्ड रिझनेबल डाऊट असं म्हणता न येणारी गोष्ट आहे. तरीसुद्धा निकाल आमच्या हातात अजून पडायचा आहे. निकाल आल्यावरती आम्ही त्याचा अभ्यास करू आणि नक्कीच आम्ही ह्या प्रकरणी हायकोर्टात जाऊ असं आता तरी आमचं म्हणणं आहे. तर आत्ताही वेळोवेळी या पूर्ण प्रकरणामध्ये 3 वेळा वेगवेगळे आरोपी समोर आले. त्या संदर्भात काय सांगता? जे तीन केसेस त्यांच्या होत्या, म्हणजे पिस्तूल खंडेलवाल आणि नागोरीकडून रिकवर केलं, त्यांना बाजूला ठेवण्यात आलं. सारंग अकोलकर आणि विनय पवारने गोळ्या झाडल्या म्हणाले, सारंगच्या घरावरती त्यांनी धाड मारली, 5 लाखाचं बक्षीस होतं. अचानक एक कोलांटी उडी मारली गेली आणि हे बाजूला ठेवण्यात आलं. तपास कधीच असा गोलगोल फिरणारा नसतो. तपास म्हणजे पहिली एडिशन, दुसरी एडिशन, एखादी वेबसिरीज नसते. असं असताना सीबीआयने हे केलेली गोष्ट चुकीची होती असं आमचं म्हणणं आहे. मग 2018मध्ये ते तिसरी थिअरी घेऊन आले आणि ह्या तिसऱ्या थिअरीच्या आधारावरती ज्या शिक्षा झालेल्या आहेत, तर या आधीच्या थिअरी आणि आधीच्या साक्षीदारांनी भलत्याच माणसांना ओळखणं ही एक भयंकर गोष्ट आहे. अशा पद्धतीने तपास नाही झाला पाहिजे असं आमचं मत होतं. शिवाय जे 2 साक्षीदार होते, ओळख परेड तर झालेली नाही आहे. त्या साक्षीदारांनी स्वतः म्हणजे क्रॉस एक्झामिनेशनमध्ये नव्हे तर चीफ एक्झामिनेशनमध्येच वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशा परिस्थितीत अत्यंत दुःखी अंतकरणाने तेवढ्याच एका अस्वस्थतेने आम्ही हा निकाल स्वीकारतो. कदाचित आम्ही तातडीने ह्याच्या विरोधात हायकोर्टात जाऊ. सर, ह्याची जी ट्रायल आहे तर ती वारंवार लांबणीवर टाकली गेली आणि आता 21 पासून जी ट्रायल सुरू झाल्यावर निकाल आत्ता लागला, याविषयी काय सांगा? पहिल्यांदी भारताच्या कदाचित इतिहासात असं झालेलं आहे की सीबीआयने चार्जशीट फाईल केली, आरोपी पकडला आणि जेव्हा आरोपीचे वकील सांगायला लागले की खटला चालवा, तेव्हा ते म्हणाले आम्हाला खटला चालवायचा नाही. आणि मग त्यांनी तो स्टे घेतला हायकोर्टातून आणि 2016 ते 2021 हा खटलाच चालला नाही. 21 नंतर हा खटला चालला. पण परत मी ते सांगेन की 2016मध्ये जे त्यांनी डॉक्टर तावडेंना अटक केलेली, आज डॉक्टर तावडे निर्दोष बाहेर पडलेले आहेत. म्हणजे 10 जून 2016 ते 10 मे साधारण 2800 पेक्षा जास्त दिवस होतात. हे त्या व्यक्तीचे आज तुरुंगात गेले, त्याची भरपाई कोण करणार या प्रश्नाचंही उत्तर कदाचित समाजाने पण विचार करायला पाहिजे असं मी म्हणतो.